नमस्कार, माझं नाव वैष्णवी. जसं मागच्या व्हिडिओमध्ये बाराखडी सुरुवात केली होती. आता ती ठ पर्यंत झालेली आहे. तिथून पुढची ड पासून आपण बाराखडी बघूया. इथपर्यंत आपली बाराखडी झाली होती. आता इथून पुढे आपण ड ची बाराखडी बघूया, ड पासून. जसं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तसं फक्त उकारमध्ये आणि वेलांटीमध्ये फरक आहे. हा ड आहे, ही डी आहे. तुम्ही बघू शकता इथे मी दुसरी वेलांटी अशी दिलेली आहे आणि ही पहिली वेलांटी आणि ही दुसरी वेलांटी आहे. इथे दोघांमध्ये सुद्धा फरक आहे, बाकीचे तसेच आहे. ह्याच्यामध्ये एवढा फरक नाही आहे. ह्याच्यामध्ये फक्त पहिली वेलांटी आणि दुसऱ्या वेलांटीमध्ये फरक आहे. पहिली वेलांटी तुम्हाला ड पासून वळवून घ्यायची आहे आणि दुसरी वेलांटी तुम्हाला फक्त त्याच्या पुढून वळवून घ्यायची आहे. ह्याच्यानंतर आपण ढ बघूया. हा ढ आहे. तुम्हाला ह्यामध्ये सुद्धा फरक एवढा नाही आहे. ह्यामध्ये पहिली आणि दुसरी वेलांटी हिथूनच पुढून सुरू होते. मी तुम्हाला तशी दाखवते. ही अशी, ही पुढूनच सुरू होते, ही पहिली आणि दुसरी वेलांटी. तसं बाकीचं आहे तसंच ह्यामध्ये सुद्धा आहे. आता आपण न ची बघूयात. हा न आहे. ह्याची सुद्धा दुसरी वेलांटी इथून सुरू होते. तुम्हाला असा उ काढायचा आहे. ही अशी वेलांटी आहे. आता ह्याच्यामध्ये पहिला उकार आणि दुसरा उकारमध्ये फरक नाही आहे. फक्त ह्या वरच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तुम्हाला हे अशी घ्यायची आहे. हा पहिला उकार आणि हा दुसरा उकार आहे. तर तुम्हाला न काढून इथून अशी वेलांटी घ्यायची आहे. जसा की 4 काढतो तसा. बाकीचे तुम्ही बघू शकता एकसारखं आहे. हे असं. आता आपण त ची बघूया. हा त आहे. जसं मी तुम्हाला मूळाक्षरांमध्ये शिकवलं होतं तसंच हे सगळी बाराखडीमध्ये आहे. आता आपण पुढे सुरुवात करूया. ही अशी द्यायची आहे तुम्हाला वेलांटी, पहिली आणि दुसरी. ह्याच्यामध्ये पहिला उकार आणि दुसरा उकारमध्ये फरक आहे. हे तुम्हाला असा द्यायचा आहे. हा पहिला उकार आणि हा दुसरा उकार आहे. इथे फक्त पहिला उकार आणि दुसऱ्या उकारामध्ये फरक आहे. मागं जसा दाखवला आहे ढ मध्ये तसा नाही आहे. हा वेगळा आहे. तुम्हाला उ काढून असा 4 घ्यायचा आहे ह्याला. आणि वेलांटी जशी पहिली आणि दुसरी एकसारखी आहे. आता आपण थ बघूया. हा थ आहे. हा जसा थ पहिला मोडी लिपीमध्ये आहे तसा दुसरा था हा मराठीमध्ये लिहायचा आहे असा. त्यानंतर ही पहिली वेलांटी आहे. ही दुसरी वेलांटी तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढचे
ह्याचा पहिला उकार असा आहे आणि दुसरा उकार हा असा आहे. इथे सांगितलं की था हा मराठीमध्ये आहे. इथे दुसरा उकार म्हणजे थू हा सुद्धा मराठीमध्ये आहे. तर ह्यात जसं तुम्ही बघता की एक मात्रा आणि दोन मात्रा हे दोन्ही सुद्धा मोडीमध्ये आहेत, पण हे दोन्ही मराठीमध्ये आहेत हे असे. त्यानंतर बाकीचे हे तुम्हाला मोडीमध्ये लिहायचं आहे. ह्याची वेलांटी एकसारखी आहेत, फक्त इथे तुम्हाला थामध्ये थू आणि ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये फरक घ्यायचा आहे. आता आपण द बघूयात. द हा असा आहे. तुम्ही बघू शकता मी कसं घेते. तुम्हाला ही पूर्ण जॉईंटेड नाही घ्यायची. जसं तुम्ही ते बघू शकता. ह्याच्यामध्ये थोडंसारखे साधारणतः एकसारखंच असतं. इथे बघा मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे सुद्धा हे जॉईन करायचं नाही आहे, तुम्हाला गॅप ठेवायचा आहे दोघांमध्ये. असा घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकता मी कसं घेतलं आहे. इथे पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी एकसारखी आहे. पहिला उकार आणि दुसरा उकारही एकसारखा आहे. यानंतर आता आपण ध बघूया. ध बघायचा आहे. ह्या पहिली वेलांटीमध्ये आणि दुसऱ्या वेलांटीमध्ये काही फरक नाही, पण पहिला उकार आणि दुसरा उकार हा तुम्हाला हा पहिला उकार आहे आणि हा दुसरा उकार आहे. पहिला उकार तुम्हाला हा असा काढायचा आहे आणि दुसरा तुम्हाला हा असा उकार काढायचा आहे. बाकीचं तुम्हाला आहे तसं लिहायचं आहे. फक्त यामध्ये पहिला उकार आणि दुसऱ्या उकारामध्ये फरक आहे. आता आपण न ची बघूया. हा न आहे. जसं मी सांगितलं की ज आणि न हा एकसारखा असतो, फक्त ज मध्ये इथे गॅप ठेवला जातो आणि न मध्ये हा गॅप फक्त तुम्हाला भरायचा आहे. जी एम्प्टी स्पेस असते ज मध्ये तो फक्त तुम्हाला भरायचा आहे. हा तुम्हाला असा याचा ना काढायचा आहे. जसा की ज असतो तसाच तुम्ही हा सुद्धा काढू शकता. हा असा. ही तुम्हाला पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी आहे. ह्याचा फक्त पहिला उकार आणि दुसऱ्या उकारामध्ये फरक आहे, जो अशा प्रकारे आहे. इथे पण तुम्हाला याचे एम्प्टी स्पेस अशी भरायची आहे. तुम्ही बघू शकता मी कसं लिहिलं आहे. ह्यानंतर आपण प बघूया. हा प असा आहे. तुम्ही बघू शकता हा मी कसा लिहिला आहे. हा मोडी लिपीमध्ये मी नाही लिहिला. इथे अशी एक काना देऊन हा पा करायचा नाहीये, हा असा लिहायचा आहे. ही पहिली वेलांटी आणि ही दुसरी वेलांटी आहे आणि हा पहिला उकार आणि असा दुसरा उकार आहे. तुम्ही बघू शकता.
इथे बघू शकता मी कसं लिहिलं आहे. जसं मी तुम्हाला थचं दाखवलं आहे तसंच तुम्हाला हे सुद्धा लिहायचं आहे ह्याच प्रकारे. जसं तुम्ही बघितलं की मी प मोडी लिपीमध्ये आणि त्याचा पा मराठीमध्ये लिहिला आहे. इथे सुद्धा बघू शकता पहिला उकार, दुसरा उकार आणि हे. जसं मी थचं लिहिलं आहे तसंच तुम्हाला पचं सुद्धा करायचं आहे थच्या प्रमाणे. आता आपण फ बघूया पुढचा. फ तुम्हाला भ सारखा काढायचा आहे. हा असा हा भ सारखा तुम्हाला फ काढायचा आहे, पण हा भ नाही, हा फ आहे. तुम्ही बघू शकता मी कसं काढलेलं आहे. ही पहिली वेलांटी आणि ही दुसरी वेलांटी आहे. आणि हा पहिला उकार आणि दुसरा उकार आहे. फक्त हे तुम्हाला इथे असे हे दोन्ही जॉईन करायचे आहेत. हा पहिला उकार आणि हा दुसरा उकार आहे. हा तुम्ही असाही काढू शकता इथे. साधारणतः तुम्ही हा काढा. इथे पहिला उकार आणि दुसरा उकार एकसारखा आहे, फक्त हे तुम्हाला दोन्ही जॉईन करायचे आहेत, जे आपण इथे जॉईन करत नाही. आपण ब बघूया. ब तुम्हाला असा घ्यायचा आहे. तसा ख काढतो तसाच प्रकारे तुम्हाला ब सुद्धा काढायचा आहे. ही पहिली वेलांटी आणि ही दुसरी वेलांटी आहे. आता ह्याच्यामध्ये पहिला उकार आणि दुसरा उकारमध्ये फरक आहे. जसं की तुम्हाला आधी काढले तसेहीच तुम्हाला इथे काढायचे आहेत असे. हा पहिला उकार आणि हा दुसरा उकार आहे. तुम्ही बघू शकता मी कसे काढलेले आहेत हे दोन्हीही. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपण भ बघूया. ब हा त्याचप्रमाणे आहे असा. ह्याच्यामध्ये काही फरक नाही. तसा इथे वरती होता फ तसाच प्रकारे आहे हा भ. तुम्ही बघू शकता पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी एकसारखी आहे. पहिला उकार आणि दुसरा उकार सुद्धा एकसारखा आहे.